आजकालच्या प्लास्टिकच्या दुनियेत आपले घरगुती आकाशकंदील काहीसे लुप्त होत चालले. त्यातलाच एक शेवटचा आकाशकंदील कसा बनतो समजून घेऊया. तुम्हाला ना सवय लागली की कंदील घराच्या बाहेर बघण्याची, पण आज घराच्या आत एवढे कंदील काय करतायत आणि आपण कोणाच्या घरात आहोत आणि आपण कुठे होतो आणि सगळं काय चाललंय. तुम्हाला पहिलं एक गोष्ट सांगायची की दिवाळी आली आणि त्यासाठी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही पण त्यांना देऊ शकता शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांना. शुभेच्छा. आता मी कुठे आलो माहीम काजरीवाडीमध्ये. आणि दादा आपलं नाव सांगा एकदा. दिनेश वसंत वैद्य. कळलं तुम्हाला? माहीम मध्ये तुम्हाला माहिती होतं की माहीमच्या घरामध्ये लोकांच्या घरी कंदील बनतात आणि 75 वर्षांपासून या घरामध्ये कंदील बनतायत आणि ही एक काय म्हणतात ना, एक ट्रेडिशन, एक प्रथा आहे, एक कल्चर आहे, बरोबर? हो. आणि आता हे काय आहे, म्हणजे आज मी तुमच्या घरात आलो आणि बघतो, एक तर मला मेन ज्या वाडींमधली घरं असतात ना, ती घरं एवढी मला सुंदर. आणि मुलगा पण आहे. प्लीज तुझं पण इंट्रोडक्शन दे. माझं नाव प्रथम दिनेश वैद्य. मी पण हे सगळे कंदील बनवतोच लहानपणापासून. माझ्या वडिलांनी शिकवलं मला हे. आणि आता तेच आम्ही पुढच्या पिढींना पण शिकवू. आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ आहे की आपण दरवेळी हे सगळं बघतो की कंदील विकत घेतो, कंदील घरात लावतो. आधी अशी एक प्रथा होती की कंदील घरात बनवत होते प्रत्येकाच्या. म्हणजे मला अजूनही आठवतं की माझी आई अशी ते काड्या आणायची विकत घरामध्ये आणि आकाश कंदील बनवायचे. घरात तर कंदील बंदच झालंय आणि जे पण येते तर लोक बाहेर विकत घेत आहेत आणि प्लास्टिकचे कंदील विकत घेत आहेत किंवा काहीतरी वेगळेच आकाराचे आणि विकाराचे असे कंदील विकत घेत आहेत. पण त्याच्यापेक्षा मला हे जे काय बघतोय ते सगळं काय आहे, म्हणजे हे कधी सुरू झालं, सगळ्या गोष्टी कशा आहे चालू झाल्या? हे आम्ही 1950 पासून चालू केलेलं आहे. माझ्या भावांनी चालू केलं. आई वडील मदत करायचे हे बारके कंदील बनवायला, चिकटवायला आणि कागद निगदा लावायला. तेव्हा जिलेटनी कागद होता. ते हिरवा, पिवळा, हिरवा, पिवळा, लाल. निळा, लाल 4 होत्या. कंदील होता आणि मडकं होतं. एकशे मोठी बी बनतात, छोटी बी बनतात. आम्ही पहिल्यापासून दादरला विकायला जायचो. कृष्ण हॉटेल आहे तिकडे, तिथे आम्ही विकत होतो. तेव्हा काय म्हणतात 10 रुपयाला एक कंदील होता. अच्छा. मोठा 15 रुपये होता. हे 5 रुपयाला होता आणि आकाश कंदील 25 रुपये होता. सगळं स्वस्त होतं. बरोबर. आत्ता हे कंदीलचे भाव वाढले, म्हणजे काय कागद महाग झाली म्हणून कंदीलचे भाव वाढले. तर आम्ही भाव तेवढेच ठेवलेले आहे. आता एक कंदील आम्हाला 30 रुपयाला आम्हाला पडतं. या कंदीलला काय म्हणतात? मडकं बोलतात. मडकं. छोटं मडकं. मोठं मडकं असं एवढं मोठं येते. आणि मग ह्याची सुरुवात तुम्ही गणपतीनंतर चालू करता? हा, ह्याची अगोदरपासून आम्हाला चालू करावं सर्वात लागतं. पहिलं काय बनतं तुमच्यामध्ये? हे अशा पट्ट्या आम्ही कापून घेतो. ही 8 इंचीची पट्टी आहे आणि ही मधली पट्टी आहे. ही 4 इंचीची पट्टी आहे. ह्या अशा पहिला आम्ही 2 रिंगा बनवतो. ह्या 2 रिंगा बनल्या तर ही मधली पट्टी घेतो, त्याला बी स्टॅपलर मारतो. मग ही वरची रिंग असते, ही वरची रिंग बनवतो. झाले का मग हा दोरा लावतो, त्याला दोरा लावलेला. आता हे झालं, सांगाडा तयार झाला. सांगाडा तयार झाला. हा सांगाडा झाला. असा चौकोनी आम्ही कापून घेतो पहिला. त्याच्यानंतर मग एक कैचीने कटिंग करतो. हा भाग डिझाईन देतो त्याला, डिझाईन देतो त्याला. हा आपला जोकर गम का आपला? हा जोकर. त्याला टिकली लावतो. हे छोटा करंजा बोलतात. मग ह्या कंदीलला आम्ही चिकटवतो. बाजूला चिकटवायचे एकमेकांना? हा, हे अशा बाजूला आम्ही चिकटवतो. त्याच्यात गॅप नाही ठेवायची ना एकमेकाच्या बाजूला? नाही, गॅप नाही. अच्छा. गॅप ठेवलं तर मग तो चांगला दिसणार नाही. म्हणजे तुम्ही आता हे असं एक कंदील किती बनवता तरी साधारण एका दिवाळीमध्ये? केव्हा तरी आम्ही आमच्याकडे घरामध्ये ना कमीत कमी 1,500-2,000 हजार कंदील बनतो. 1,500-2,000 कंदील बनतात दिवाळीपर्यंत? आणि घरातले सगळे मेंबर्स काम करतात? हा, सगळेच करतात. ओ. आणि मला सांगायचं काय आहे ना, म्हणजे ऑडियन्सना, की ही सगळी गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या हँडमेड आहेत रे, हँड क्राफ्टेड आहेत. म्हणजे आपण बाहेरच्या ठिकाणी जर कुठले तुम्ही फॉरेन कंट्रीला गेलात आणि तिकडे कुठली गोष्ट हँडमेड असेल तर त्याची प्राइस ही ऑलवेज जास्त असते मशीन मेड. आणि आपल्याकडे उलटं झालं आहे. आपल्याकडे आपण मशीन मेड जे आपल्याला प्लास्टिकचे किंवा ह्याचे काही कसं कंदील असतात ते आपण महागडे विकत घेतो. पण असं कोणी हाताने स्वतः बनवतात घरात बसून, त्याला आपण मोलभाव करत बसतो. विचार करण्याची गोष्ट आहे जरा. गणपती गेले ना, मध्ये हे सांगाडे बनवायला सुरुवात करतो पहिले. आणि मग देवीच्या टायमाला मग हे आम्ही कंदील बनवतो. अशी बनवून ठेवतो. दिवसाला काहीतरी 50-60 कंदील होतात. या वाडीमध्ये किंवा या आसपासच्या एरियामध्ये जे पण
हे कंदीलचा व्यवसाय करतात दिवाळीमध्ये, हा त्यांचा काय प्रोफेशनल बिझनेस नाही आहे. सगळ्यांच्या नोकऱ्या वेगळ्या आहेत, सगळी वेगळी कामं करतात, कोणी कॉलेजेस करतात, स्कूल्स हा. करतात, बायका पण आपल्या सगळ्या जॉबवरती येऊन मग घरामध्ये ही सगळ्या गोष्टी चालतात. ही कंपनी नाही, कुठली का कुठली फॅक्टरी नाही आहे, हे फॅक्टरी ह्युमन इमोशन्स आहेत. आता बघा, हा कंदील झाला, आपल्या डोळ्यासमोर बनतोय कंदील. आताच्या पुढची स्टेज काय? म्हणजे हा एक कंदील ना 5-6 वेळा हातामध्ये येतो. हा. चांदी लावापासून त्यांचा दोरा बांधणं. आणि याला पण फेविकॉल का नाही वापरत? काय असं कारण आहे? फेविकॉलला जरा टाइम बी जास्त जातो. हा, फेविकॉल सुकायला पण टाइम जातो. टाइम जातो. पहिला आम्ही ह्याचा बनवतो, मैद्याचा बनवायचा. हो आता डायरेक्ट आम्ही विकत घेतो. हो. आता याच्या खाली शेपट्या येणार. त्या शेपट्या बी आम्हाला कापायला लागतात. मोठा कागद असतो, हा. त्याचे आम्ही मग असे तुकडे बनवतो या अच्छा. साईजचे. आणि मग एका याच्यावरती ऍटलीस्ट 4 तरी हे असतात. 4 आहे. हा. अच्छा. त्याला गम लावायला लागतो. हा. ते आतल्यावरून जोराला प्रेस करायला लागतो. समजा तुम्ही आता 2-3 हजार कंदील बनवले आणि त्या दिवाळीमध्ये तेवढे विकले नाही गेले तर मग पुढे काय करता त्याचं? नाही जातात आमचे. जातातच. हो. काय ना, हे जातात बघ, ते. ह्या म्हणतात एक्सपिरियन्स. माणूस जर 70-80 वर्षापासून एखादा बिझनेस पॅशन म्हणून करत असेल तर त्याला माहिती आहे की ते किती त्याची काय म्हणतात ना, किती डिमांड आहे आणि किती गोष्टी केल्या पाहिजेत. आणि शेवटी ते तसे ऑर्डर हँडक्राफ्टेड आहे. येतात आम्हाला. ऑर्डर पण येतात. ऑर्डर येतात. तर हा झाला आमचा कंदील तयार. अरे वा, काय मस्त ना. आपल्या समोर एक मस्त कंदील तयार झाला आणि हा भाटुपाचा कंदील आहे, कारण इथे तो दिसणार आहे. एक पिंक आहे आमच्यासारखा. सुपर्ब. दादा, काय सुंदर बनवलात तुम्ही हा कंदील. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही घ्याल ना, तर प्लीज प्लीज माझं असं रिक्वेस्ट आहे की जर कोण म्हणतं की 30 रुपयाचा कंदील आहे तर त्याला बोलू नका की दादा 10 घेतो, मला 15 रुपयाला एक द्या. प्लीज करू नका. तुम्ही बघितलं किती वेळ लागतो एक कंदील बनवायला. फक्त इथे आता बसला असल्याने बनवला. आणि आता वर बघा केवढे आहेत, त्यांना केवढे जायचे यावर्षी. काद्रेवाडीला मला असं वाटतं भरपूर घरांमध्ये असे कंदील बनतात. हा, हे असे नाही बनणार. हे तुमच्याकडे स्टार बनणार? हे आमच्याकडेच बनतात. अच्छा. बाकीचे स्टार बनतात. हा. मोठे कंदील बनतात. 5 अच्छा, अच्छा. फूटचे, 2.5 फूटचे मंडळाचे असतात. नाही पण कसं काय, मला एक विचारायचं की या वाडीमध्ये हे कंदील बनवायचं कल्चर कसं काय आलं? बाकी कुठे मुंबईत होत नाही, पण इथे कसं काय होतंय सगळ्या गोष्टी? आमच्या इकडे एक महादेव म्हणून होता, हा. महादेव साळसकर. हा. तो अशी कंदील बनवायचा. अच्छा. त्यांच्याकडनं आम्ही बघून अच्छा, त्याने माझ्या पहिल्या घरात भावाने चालू केलं बनवायला. त्यांचं चालू केलेलं. पण ते तुम्हाला एक वारसा देऊन गेले हा. कंदील बनवायचं सगळ्यांना. तेव्हा वाडीमधला प्रत्येक माणूस प्रत्येकाला ओळखतो. म्हणजे असं कोण वाटणारच नाही की अरे हे अख्खी एक मोठी वाडी म्हणजे एक पूर्ण फॅमिली आहे. आणि हेच कुठेतरी मला आता मुंबईमध्ये मिसिंग होत चाललंय असं वाटतंय. म्हणून तर मी म्हणतो की शेवटचा आकाश कंदील म्हणण्याचं कारणच हे की काही वर्षांनी हे रिडेव्हलपमेंटला जाणार, इथे मोठमोठे टॉवर्स येणार, बाजूला मेट्रो आली आहे. आता आपल्या ज्या बिल्डिंग मधलं कल्चर आहे की नेबर कोणी माहिती नाही आपल्याला, तिथे अजून या वाड्या जिवंत आहेत. आणि त्याच कुठेतरी भाटुपाकडनं माझा प्रयत्न आहे की या गोष्टी आपण डॉक्युमेंट कराव्यात. हे काय सुंदर कलरफुल गोष्ट आहे. असं हात फिरवून ना असं वाटतं कुठेतरी लडाखला का कुठेतरी असं फुल स्पिरिच्युअल ठिकाणी आलोय. आणि आय विश की असं जर आपल्या बेडरूम मध्ये वरती फुल सिलिंग भरलं असेल कंदिलाने तर काय तिकडे मजा येईल. असं झोपून नुसतं बघायचं त्या कंदिलांना. वाव, घरगुती कंदील हे आहेत ते, घरगुती कंदील. चला, अजून भरपूर घरं बघायची बाकी आहेत. तिथे भरपूर कंदील बनतात वेगवेगळ्या प्रकारचे. बघताय तुम्ही, मी कोणाच्या तरी घरात बसलोय आणि घरामध्ये मी एकटा नाही बसलो तर कंदील पण बसलेत. दादा, आपलं नाव सांगा एकदा. माझं भूपेश रघुनाथ पाटील. आणि दादा, हे काय आहे तुमच्या घरात? काय बघतोय मी? कंदील कसे काय इथे एवढे आलेत? हे आमचं म्हणजे आमच्या काकांपासून चालू आहे. 40 वर्ष तर कमीत कमी. हो. म्हणजे माझ्या बालपणापासून बघतो मी. मग तुम्ही पहिला कधी कंदील बनवायला घेतला चालू? म्हणजे मी लहानपणी म्हणजे 5वीला वगैरे असेल हा. तेव्हा त्यांच्या काकांना मदत वगैरे करायचो. तर आकाश कंदील ऍक्च्युअली कसे पातळ जो पतंग पेपर असतो हा. त्याचे आम्ही पूर्वी बनवायचो. अच्छा. पण जसं डेव्हलप होत चाललं, पेपर वेगवेगळे यायला लागले, तसं आम्ही पण थोडंसं वेगळं क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न केला. हे वेगवेगळे पेपर आहेत आपल्याकडे. अच्छा, गवतासारखा पेपर आहे. हा कॉपर फिनिश आहे. यावेळी मला मिळाला नाही तो. अच्छा. हे पेपर्स आहेत. हो. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः चूज करता जाऊन तिकडे? हो, मार्केटला जाऊन आम्हाला काय नवीन काय आलं तर ते आम्ही बघत असतो. आणि हे कुठल्या मार्केटला मिळतं सगळं? हे सुतार चाळ म्हणून आहे. हा, सुतार सुतार चाळीत मिळतं. बरोबर. आणि या वर्षी मला मिळालेला पेपर हा एक आहे, नवीन पेपर म्हणून. अच्छा. ह्याचं मी कंदील आता पुढच्या वर्षी बनवणार. हा यावर्षी मिळाला ना, त्याला थोडंसं काय होतं, जाळी जास्त वाटते, लाईट जास्त बाहेर फेकतो. अच्छा. तर त्याला मी काय करणार,
वेगळं काहीतरी करायचं. म्हणजे मी पहिले एक्सपेरिमेंट करणार की बाबा एक पेपर लावून बघणार, पूर्ण त्याचा बनवून बघणार. जर का नसेल बनला बरोबर तर मग त्याला मधनं कागद साधा पतक पेपर लावून, बटर पेपर लावून तो करणार आहे. तुझ्यात R&D चालू होणार याच्यावरती कसं हो, हो, research चालू हो, होणार. हो. हा कंदील बघून हा खूपच इंटरेस्टिंग कंदील आहे एकदम. हो. हा. म्हणजे बघायला एकदमच सुंदर हा. असा नटलेला कंदील आहे एकदम. आणि याच्यामध्ये आवडलं मला काय, ही कुठून तुम्हाला आली आयडिया? हे आम्ही म्हणजे कसं आता एक एक सुचत जातं की बाबा आयडिया आतमधनं पण पेपर लावायचा, बाहेरनं पण तुम्हाला सिल्वर दिसणार. लाईट म्हणजे टाकला आतमध्ये याच्यामध्ये color तर आहे. अजून वेगळा वाटणार. याच्यामध्ये कलरफुल बल्ब टाकला तर अजून वेगळा दिसणार. अच्छा. ह्याच्यावरनं आम्ही हा कंदील बनवला. आणि असं आहे. तुमचं मी हे पण कंदील बघतोय आता. हा. या कंदिलाचं तुम्ही बाहेरून बघितलं तर हे पांढरे आहेत. म्हणजे हा, आपल्याला हा, light लाईट टाकलं टाकणार ना हा. तर तुम्हाला हा वेगळाच दिसणार दिसतंय? तुम्हाला. मेहनत जास्त आहे हा, ही मेहनत जास्त दिसते खूप. हो. मग ह्याला किती आणि वेळ जातो साधारण बनवायला? 2-3 दिवस लागतात. आणि तुम्ही सगळ्या काठ्या बिठ्या कुठून आणता? त्या काठ्या इकडे एक गुरुड समाज आहे इकडे. अच्छा. या इकडे असतो तर त्या कापून देतात. तुम्हाला हव्या तशा त्या काठ्या त्या अरे वा, कापून देतात. मस्त. ह्या जेव्हा आपण मेजरमेंट देऊन त्यांना कट करायला देतो हा. त्यावेळेला ते काय एकसारख्या देत नाही, बरोबर. थोड्याशा मागे. कारण एक कट केल्यानंतर त्याचे 4 ते 5 तुकडे पडतात त्यांच्याकडनं. बरं, दुसरा केला का थोडासा वर खाली होतो. मग ते आपण सगळे असे शोधून सगळे एकसारखे करून घ्यायचे. हां, ते असेल तर कट करायचं अच्छा. आणि त्याच्यातल्या लहान मोठ्या काय असतील किंवा जाड्या असतील त्या एकसारख्या बाजूला करायच्या. बारीक पण करायला लागतं थोडंसं. हा. तसं लागतं तुम्हाला. मग त्या प्लेटनी साफ करून व्यवस्थित करून मग त्याचे असे चौकोन बांधायचे. अच्छा. त्याच्यानंतर मग ती मोठी काठी घ्यायची याला. त्याच्यामध्ये पण इथे त्या बांधायच्या अगोदर त्याचं मेजरमेंट घ्यायचं, हा. ते मग बांधायचं. खालची बाजू आणि वरची बाजू हे पण याच्यातलं हे करायचं आणि त्यानुसार त्याच्यावर मार्क करून ती खालची बाजू कुठली वरची बाजू कुठली तसं हे करून बांधायचं. मला सांगा तुमचा हा जो हे आहे त्याच्यात किती काड्या वापरल्या जातात? 4 हे 4 आणि हे 6 चौकोन. 6 अच्छा. चौकोन आणि हा. 4 मोठ्या काड्या. अच्छा. 6 चौकोन झाले. मग वरती मग हा चौकोन बनवून हा देता तुम्ही. चौकोन आणि हा खालती आणि मग चौकोन. ही काडी त्याला आडवी या बांधणार. 4 उभ्या काठ्या. अच्छा. या उभ्या काठ्या. कळलं ह्या मला. बांधून घेतलं हा. तर हा सांगडा मजबूत राहण्यासाठी आम्ही हा. त्याला गोल लावतो अच्छा. आणि मग सुकायला देतो. मग तो पप्पी गम लावता? हा, तो पप्पी गम. आता हे काठ्या बांधल्यावर जे धागे बांधले जातात ते स्ट्रॉंग ठेवण्यासाठी हा गम यूज केला जातो. याला पप्पी गम बोलतात. तो गम यूज करतात. पण आता जर कपड्याचा वगैरे वुली पेपर लावत असू तर हा यूज करतो. जे वुली पेपर लावायचे असतील तर इकडे तिकडे किंवा लेस लावायचे असतील तर. आता ही चांदी लावायची असेल तर ती चांदी कुठच्या गमनी लागत नाही आणि स्पेप 7नी डाग दिसतात. तर मग हा फेविबॉन्ड किंवा ही असे सगळे गम यूज करतो चांदी लावायला. डाग दिसणार नाहीत आणि पप्पी गमनी लागणार नाही. हां, म्हणून याच्यासाठी वेगळा गम, याच्यासाठी वेगळा गम आणि आता आतमध्ये क्रेप लावलेत त्यासाठी वेगळा गम यूज केला जातो. हो. लाईफ में गम ही गम है. येस. आता तुम्ही इतर कंदील बघाल ना तर तुम्हाला हा शेवटपर्यंत पेपर लावलेला दिसणार नाही. आता मी काय करतो, हा शेवटपर्यंत पेपर लावतो वरपर्यंत. म्हणजे अच्छा. त्याच्यामधनं हे लाईट काळपर्यंत. बाहेर नाही येत, बरोबर. कलरच बाहेर येतो. बरोबर. हे बघ दिसतं हा. का तुम्ही? हा एंड पर्यंत पेपर भरायला बघ. हा. असं जनरली तुम्हाला कोणाकडे दिसणार नाही. हा. तो मी करतो. म्हणून अच्छा. मला वेळ जास्त लागतो. ह्या एक-एक तुम्ही लावणार? एक पट्ट्या लावतो आम्ही त्याला असं. प्रत्येक पट्टी वेगळी आहे. आणि काय काय आलं तर आतमधनं पण जाळी केली बनवली ठीक आहे. बघ. ह्यातल्या करप लावून घेतो पहिला. हा. मग परत सुकायला द्यायचं. त्याच्यानंतर चौकोन लावतो. 1 2 म्हणजे हे लावले तसे आता. हे याच्या चौकोन आधी लावले. पेपर लावतो. आतमध्ये क्रेप लावलं असेल ना हा. तर वरनं बॉक्स करायचा. अच्छा. मग तिला जी लाईट आहे ना बाहेर पडणार. ठीक आहे. आणि तसंच ह्याचं पण आहे. हो वाव. हे तर गवत वाटते रे अक्षरशः. दिसते व्यवस्थित. आणि प्लेन पेपर मध्ये तुम्ही टाकलात हा. का तुम्हाला ते कलर बाहेर येणार. तुम्हाला हे कंदील तुम्हाला दिवसा पण चांगले वाटणार हा, दिवसा आणि वेगळे रात्री दिसणार. पण हे बघ. चांगले वेगळे दिसणार. हे बघा, हा येलो मध्ये चेक्स आहेत. हा भगवा कलर आहे. हा भगवा कपड्याचा आहे. कपडा आहे, कपडा आतमध्ये. हा कपड्याचा बनवलेला आहे. हे जास्त टिकतात का कपड्याचे? हो. आता हा दोन्ही सारखेच आहेत. अच्छा. हो. मी गेल्या वर्षी सगळे कपड्याचेच बनवलेले. कपड्याचे सगळे बनवायला लागले. मग मी बंद केलं. मग मी हो. त्या लेसेस पण आहेत त्या एवढ्या अशा हा. तुम्ही परफेक्ट आणल्यात ना की हो. डिझायनर लेस आहेत अशा. हो. सगळे याला मटेरियल पण चांगलं भरभरून वापरलेलं आहे आपण. हा. म्हणजे आता हा कंदील घ्यायचा असेल. हा कंदील कारण यात थोडं जास्त आम्ही मेहनत दिसते मला. लेस पण आहे. आतमध्ये काम 1000-1200 पर्यंत विकतो आम्ही. अच्छा, 1000-1200 पर्यंत. हो. म्हणजे एक हॉबी आहे. म्हणजे हे छंद आहे.
हा ना. नमस्कार आई, तुमचं नाव सांगा ना. कविता पाटील. ताई, तुम्ही तर आता या वाडीमधल्या नव्हता, तुम्ही तर लग्न करून इथे आलात. तुम्हाला जेव्हा इथे आलात आणि सगळ्या गोष्टी बघितल्या, तुम्हाला काय वाटलं पहिलं? पहिल्यांदा म्हणजे मला क्राफ्टची आवड आहे. हा. जेव्हा मी ते सगळं बघितलं तेव्हा वाटलं काहीतरी आहे, म्हणून मी माझ्या सासऱ्यांकडनं शिकून घेतला. अच्छा. मला सासऱ्यांनी थोडी म्हणजे सांगितलं हे असं करायचं ते तसं करायचं, पण ते हे नव्हते बनवत. बरोबर. 12 कोणी बनवायचे. मग त्यांनी ते मला कटिंग कशी करायची, त्याचं डिझाईन कशी बनवायची ते शिकवलं. त्याच्यानंतर माझे 2 नंबरचे दीर होते, त्यांनी मला दाखवलं कुठले कलर कसे मॅच करायचे, काय करायचं. तिथून मी हळूहळू करायला लागले. सगळेजण बनवतात त्याच्यात आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, मग काहीतरी शोधत बसायचं आणि अरे. त्याच्याने हे सगळं चालू केलं. पण ताई, तुमचा आवडता कंदील कुठला सर्वात? कुठल्या स्टाईलचा कंदील तुम्हाला आवडतो? आकाश कंदीलच. आकाश कंदीलच का? आकाश कंदील आवडतो? काहीतरी असं वाटतं दिवाळी आपलं आहे. दिवाळी आहे असं. नाही ते 12 कोणी पण लावल्यानंतर एवढं असं हे नाही. हा. पण ते पण आता करायचं हा. असतं. नेक्स्ट इयर लॉन्च करायचं, त्याची सॉफ्ट लॉन्चिंग आमच्या घराला आम्ही करतो. काय सुंदर आयडिया आहे हा, की जे पण ती- लॉन्च करायचं ना पहिलं घरी लावून घरी लावून असं वाटतं. बघायचं, लोकांकडनं काय येतात रिस्पॉन्स ते त्यावेळी ऐकून response झालं. मिळणार, हा, अरे. हार्ड लॉन्चिंग नेक्स्ट इयर. क्या बात आहे. बघितलं काय सॉलिड टेक्निक वापरतात लोक. पहिलं आपल्या घरात लावायचं, लोकांनी अप्रिशिएट केलं की आपण मार्केटमध्ये लॉन्च करू. नाईस नाईस. तुझ्या या गोष्टीला कसा पॉईंट ऑफ व्ह्यू बघण्याचा, कारण तू तर मॉडर्न काळातली आहेस. आता मी जसं दिवाळी बघते, मला तर असंच आहे की आपण महाराष्ट्रीयन आणि आपण आकाश कंदील लावलं तर हा. ते बेटर आहे. प्लास्टिक कंदील जातो आपण तिथे, त्याच्यात हा. पण आकाश, पण तसं हे नाही वाटत की ट्रेडिशनल कारण आपलं. बाकीचे स्टार वाले कंदील tradition बघा आहे. किंवा हे वाले कंदील, ते कसं ते वाटतं मग की तसं कुठं बाहेरचं क्रिसमसला कंदील पण वाटतं. लावतो ना हा, आपण. क्रिसमसचा फील येतो. हा. म्हणजे सर्वात गंमत काय हा. वाटतं ना की अख्खं कुटुंब जेवढं इन्व्हॉल्ड आहे ना या गोष्टींमध्ये, म्हणजे त्याची लहान मुलगी पण म्हणा, त्या नवीन आलेल्या ज्या या घरी आलेल्या त्यांनी पण याच्यामध्ये आता पूर्ण आपलं काय म्हणतात ना पॅशन करून टाकलं या गोष्टीला. ऍक्च्युअल कंदील गली म्हणतात ना हा. ती ही अच्छा. प्लॉटनी कंदील इकडे बनायचे आणि ते Original कंदील गल्ली ही. पुढे जे अच्छा. कवलीवाडी ते लोक इकडनं घेऊन जायचे. बरोबर. हा. पण हळूहळू काय लोकांनी बनवायचे कमी केले. त्या लोकांनी काय केलं, बाहेरनं आणले बरोबर. आणि तिकडे जास्ती विकायला चालू केलं. विकायला चालू केलं. हा. 15 दिवस लावून ठेवतात ऑलरेडी अगोदरच. बरोबर. आणि आणि आम्ही वाडीमध्ये 3 तसं नाही दिवसात करत, आधी 3च लावतो. दिवस अगोदर लावतात. त्याच्या अच्छा. हा 3 दिवसात 3 आमचे सगळे दिवसाच्या संपून जातात. 3 दिवसात संपून जातात. मग जर लोकांना हवं असेल, आता भाटुबाचा ऑडियन्स बघताय, तर त्यांना यायचं असेल तर त्यांनी तुमच्याकडे इथे घराकडे यायचं, घ्यायला कुठे घ्यायचं पण यायचं आता घ्यायला? आम्ही साधारण 14-15 तारखेला रस्त्यावर लावणार. 14-15 तारखेला. हो हो. अच्छा. वाडीच्या नाक्यावरच आम्ही वाडीतली पोरं लावतो सगळे. ओके. पेंटिंग आवड सारखं आहे वाटते. की पेंटिंग माणूस काय विकत घेतो, हा, कारण हा, हा. त्याला माहिती आहे की कलाकाराच्या त्याच्या मागे एक हो, हो. उद्देश आहे, एक त्याचं हो, काय म्हणतात एक गोष्टी त्याच्यामध्ये अडकलेल्या आणि त्याचं हो. पॅशन आहे त्याच्यामध्ये. हो, हो. आणि त्यात ही हँडमेड आहे, म्हणजे तुम्ही बघतोय की कुठे काय मशीन नाहीये, तू स्वतः कापताय, स्वतः लावताय, इव्हन प्रत्येक गोष्ट तू स्वतः निवडताय ती जाऊन हा. मार्केटमध्ये, आणि हे त्याचे पैसे आहेत, या सगळ्या गोष्टींचे पैसे आहेत. सो आता मला मला असं वाटतं वाटते तुमच्या माध्यमातून आमच्याकडे खूप कस्टमर येतील आता. नाही येणार, यायलाच पाहिजेत. माझं ते हेच. आता मागच्या वर्षी जसं म्हणजे माझ्या एजची, माझ्याहून लहान आलेली, म्हणजे त्यांनी बघितलं, फक्त एकच कंदील बघितला, सगळे बघितले पण नाही, इकडे एकच लावलेला, एकच बघितला, काही विचारलं नाही, बाबांकडनं पैसे घेतले, कंदील घेऊन गेले. मला दादा विचारायचं होतं अजून तुम्हाला की आपल्याकडे अजून मोठे मोठे कंदील पण बनतात या हो, गल्लीमध्ये. हो. पण ते आता अजून सुरुवात नाही झाली आहे. आतमध्ये दाखवतो हा, तुम्हाला. बघीन ते आम्ही पण नक्कीच ते. दाखवतो मी तुम्हाला. प्रत्येकाची अशी बारीक अगदी कोरून केल्यासारखी वाटते. सेम कोणाचे कंदील दिसणार नाही. अरे वा. प्रत्येकाची प्रत्येकाचं खासियत वेगवेगळं आहे. असतं. मग ते हँडमेड गोष्टीची तीच गंमत आहे ना की हो, कस्टम हो. मेड येतं प्रत्येक गोष्टी. नाही, आणि हेच माझं पूर्ण पर्पज आहे की ह्या हा. गोष्टी टिकल्या पाहिजेत हो, आणि लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. कारण लोकांना काय झालं ना, तर तो दिवाळी म्हटलं की नुसतं एक शोभास झालं की घरात हो, हो. आपण छान छान राहायचं, छान छान दिसायचं, पण ते हो, काय हो. लोक मागे काम दिवाळीची करतायत. कमाई आमची हीच. हो, दिवाळीची कमाई आमची हीच, खरंच आहे ते. तुमच्या घरात किती कंदील बनतात? आता हे 25 25 ते 30. अच्छा, 25-30 एवढं लिमिटेडच आहेत. हा, आणि बाकी लहान. तुला कसं वाटतं वाडीमध्ये जन्माला येणं आणि वाडीमध्ये राहणं? आत्ता म्हणजे आता बिल्डिंग मध्ये पण घर आहे, तरी पण असं तिथे पण राहिली आहे मी, पण मला हा. इथे राहून कसं इझी ऍक्सेस, बाहेर जायचं पटकन यायचं, उतरा वितरायची झंझट नाही. आणि इथे कसं बोलवलं कोणाला, हा हा. थोड्या वेळाने येते वगैरे ना, हा बाहेर वेट आलो, बाहेर घराच्या आलो. बाहेरच सगळं आहेत अवेलेबल. सगळं इथे आता खूप कार्यक्रम पण होतात. हा. कसं बिल्डिंग मध्ये गेल्यावर ते एक होतं दरवाजे की बंद होतात हा, सगळ्यांचे. सगळ्यांचे इथे कोण पण कधी पण कसंही घरात येऊ शकतं. नाईस. आम्ही किती मोठे झालो तरी आम्ही बाहेर खेळायला जाऊ शकतो. तेच ना, आता बाहेर खेळणं पण एवढं मुश्किल झालं की आता खेळायचं हो. म्हणजे डायरेक्ट मोबाईल काढून गेम्स खेळायचे एवढं झालं. किंवा पबजीला एक फोन करून तू ऑनलाईन आहे, तू ऑनलाईन, तू ऑनलाईन आहे, ऑनलाईन गेम खेळत बसले. हो. तुम्हाला वाडीचा कंटाळा आला? आता मी बोलतो वाडी एवढी मस्त, तुम्ही काय म्हणता वाडीचा कंटाळा आला? मस्त काय, मस्त नाही वाडी. आम्हाला आता कंटाळा 50 वर्ष होऊन गेली हो. या वाडीत राहून. आम्हाला
बाकी सगळ्या वाड्या मोडून बघा केवढ्याला बिल्डिंग झाली आहेत. पण बिल्डिंग मध्ये जाऊन मग कोण गप्पा मारायला भेटणार नाही तुम्हाला, मग तुम्ही एकटाच फिरणार तेव्हा काय वाटणार? नाही काय नाही, हे सगळे आमच्या जोडीला येणार तिथे. तुम्हाला वाटतं हा. सगळे जाणार मग हा. इकडनं? आम्ही मालकाला सांगणार आम्ही 5-6 आहोत ते आम्हाला एका मजल्यावर दे. जर बिल्डर म्हणाला की चालेल आम्हाला 5-5 हजार द्या, हा. एका माळ्यावर तुम्ही 5-6 बिराड ताई, देतो. तुम्हाला वाटतं 5,000 तुम्हाला कोणी एका मारायला राहायला देणार नाही? देणार महाग झालंय. देणार देणार आम्हाला. आमच्या पाठीची रामराई आहे. अरे, perfect, perfect. हा. दादा, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगता एकदा? दत्ताराम सखाराम पाटील. आणि हे कंदील मी स्वतः बनवलेले आहेत. 70 वर्ष हे काम चालू आहे माझं. 83 वय माझं आहे. वन मॅन शो, मदत नाही, कोणाची मदत नाही, एकटाच एकटाच करताय? एकटाच आहे. अरे, कारण तुम्हाला काय कसा आनंद मिळतो कंदील बनवताना? काय असतं, काय आनंद feeling आहे? म्हणजे काय माहिती का, आम्हाला सवय झाली आहे. दिवाळी आले का आमचं हे थरथरायला लागतं, म्हणतात काहीतरी करायलाच पाहिजे. मग आम्हाला थोडे पैसे पण मिळतात, ते आम्हाला भरपूर असतात. तीच आमची दिवाळी असते. अरे, किती गोड. म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत आम्ही हा 200 रुपयाला विकला होता कंदील. हा, मी तर इकडनं कंदील घेणारच आहे, मला तर वाटतच आहे. वयाच्या 10 वर्षापासून. कंदील बनवताय? हो. तुम्हाला कोणी शिकवलं कंदील बनवायला? महादेव साळसकर. तो एकटाच वाडीतला, बारकी बारकी पोरं, म्हणजे आम्ही पण तेव्हा तेवढेच होतो. त्यांना मदत करत होतो. मग तो बिस्किट, हा. कधीतरी चॉकलेट, हा. काय तेवढं दिलं का आम्ही खुश. मी एकटा नाही, अख्खं वाडी आमची बनवते. आणि आज वाडी फेमस आहे त्यासाठी. हो, आणि वाडीचं नाव सुद्धा कंदील कंदील गल्ली हो, म्हणून कंदील आहे. गल्ली म्हणून ओळखली जाते. काय म्हणजे जो त्याच्या मागच्या यांचं मी जे बघतोय ना, आणि डोळ्याची चमक दिसते ना जेव्हा कंदिलाबद्दल विषय काढला जातोय, ते सर्व आहे तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ना, अट्रॅक्टिव्ह वाटतं इथे येण्यासाठी. नाही, थँक्यू दादा, तुम्ही हा. आमच्यावर घर उघडून दिले, तर आम्हाला दाखवलं सगळ्या गोष्टी. अरे, तुम्ही आमचे पाहुणे आहेत. आणि मी जाताना नक्कीच एक कंदील तुमच्याकडनं घेऊन जाणार. हो. ऍटलीस्ट 2 तरी घेऊनच जाईन मी. फक्त ट्रेन मध्ये टिकले पाहिजेत. कुठे जाणार? डोंबिवली. जवळ आहे. चालेल, चलो. तुम्हाला पण करायला कंदील आवडतो खूप? हो, आता माझं 78 वय आहे. अरे, वाटत मग- नाही. करते मी, वाटत नाही ना. हो, हो. आणि गावाला जाऊन करते, सायकल बाईक सगळं चालवते. अरे वा, पिढीला, पिढीला काय तुम्हाला संदेश देतात? तुमच्या एवढं वय आहे, तुम्ही बघितल्या गोष्टी, त्यांनी करावं पुढे आपला धंदा असा. असं केलं पाहिजे. केलं थांबायचं पाहिजे ना, थांबायचं नाही. आता एवढं मागे पडते मराठी, हो, त्याच्यातून पुढे जावा ना, काहीतरी घ्या, कष्ट आहे थोडे, बरोबर. करायचं. आमच्याकडे वेळ नसून पण तरी पण ही प्रथा आपण ठेवली आहे, हो. कारण हे संस्कृती आहे आपली बरोबर. महाराष्ट्राची. बरोबर. आकाश कंदील बोललं तर दिवाळीचा साजरा पहिला आकाश कंदील. खरं ना. खरं. आणि मग तेच वाटतं की आता हे आकाश कंदील कुठे कुठे संपूर्ण चालले, जवळपास हो, दिसतच भरपूर नाहीत. ठिकाणी संपूर्ण. आता सगळे ते चायनाचे आणि काय म्हणतात ते मशिनरीचे करतात, पण असे कंदील तुम्हाला म्हणजे भरपूर कमीच दिसणार. कंदील कारण पोच ह्याच्यामध्ये वगैरे. पॅशन आणि मेहनत दोन्ही पाहिजे. आणि बारीक एवढं काम आहे, कागदाने ते गमानी जरा पुढे मागे झालं की ते फाटते, मग ते परत करावं लागते. हो. पण एक असतो की हा आपला सण आहे, आपल्याकडे कला आहे, ते हे लोकांना कळायला पाहिजे की हो आकाश कंदील आहे. आणि असं असतं. हा. जागेची अडचण, पावसामुळे ठेवणार कुठे? हा. हे बघा, जपून ठेवायला लागतात. हे बघा, या हे बघ. जरा आतमध्ये. हे बघा. मग कपडे आणि कंदील एकत्र सुकताय. पूर्वी कसं असायचं आमचं, की दिवाळीचे कंदील झाले, हा. त्याचे जे पैसे यायचे, हा. त्याच्यानंतर आम्ही दिवाळी झाल्यानंतर आम्ही दिवाळी साजरा करायचो. हो, दिवाळीची नंतरची दिवाळी. म्हणजे तुमची ती म्हणतात हो. ना, पार्टी नंतर आफ्टर पार्टी असते, त्याची आफ्टर दिवाळी होती. भाऊबीज वगैरे त्याच्यामध्येच. सगळं त्याच्यामध्ये. भाऊबीज, नवीन कपडे घ्यायचे असतील तर. हा. आणि दिवाळीच्या कोणाला- झाल्या- म्हणजे आम्ही तरी समाधान. मस्त मस्त. ही मजा असायची वेगळी. हो, हो. खरं मेहनतीच्या पैशातनं जे मिळालं ते हा. त्याला आनंद वेगळा असतो. तर तुम्हाला हा आमचा आकाश कंदील दिवाळी स्पेशल एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. समजावून सांगतो, म्हणजे आम्ही प्रयत्न करतो की अशा काही जे कल्चर आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला नीट समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आणि मी तुम्हाला प्लीज हे समजावून सांगतोय की यावेळी आकाश कंदील हे आकाश कंदील असले पाहिजेत, ते कुठले तरी वेगळे नाही वाटले पाहिजेत. आणि बघा ना काय केवढे व्हरायटीज आहेत तुम्हाला इथे.
सो प्लीज तुम्ही या दिवाळीला या माहीम परिसरामध्ये इकडचे आकाश कंदील विकत घ्या. मी जी कंदील गल्ली बोलतो तिकडे जा, त्या लोकांना भेटा जे कंदील बनवत आहेत, त्यांच्याशी गप्पा मारा. कारण सगळ्यांना शेवटी माणूस की सगळ्यांना एकमेकांना बोलायला आवडतं आणि तेच मला वाटतं आपली कारण संस्कृती आहे. सो चला, सगळ्यांना शुभ दीपावली. ही दीपावली तुम्हाला सगळ्यांना आनंदाची, सुखाची आणि समृद्धीची जाओ आणि सेफ जाओ. फटाके फोडू नका, फोडा ते तुमचा प्रश्न आहे, पण जरा दुसऱ्यांचा विचार पण करा. चला, बाय बाय. आणि हो हो हो, जर ही तुम्हाला टोपी पण आवडली असेल तर आता ती ऑनलाईन अवेलेबल आहे, घेऊ शकता.